28 लाखाचं कर्ज फक्त 3 वर्षात. ऐकून धक्का बसला असेल ना. आज एका मॅडमचा फोन आला होता उरुळी कांचनवरून. त्या मॅडम रडत रडत बोलत होत्या की माझ्या मिस्टरांनी असं केलंय, एवढं कर्ज केलंय, नातेवाईकांना माहिती सुद्धा नाही, घरात माहिती सुद्धा नाही, पण एवढं कर्ज केलंय की बँकेचे कर्ज, फायनान्सवाल्यांचे कर्ज, मित्रांकडून उसने पैसे घेतले, उधारी पैसे घेतले. आणि आज तो नवरा म्हणजे त्या मॅडमला, म्हणजे त्यांचे मिस्टर त्या मॅडमला म्हणतायत की माझे ह्यांच्याकडून पैसे उधारी येणं आहे, मी हे इन्शुरन्स काढलेलं आहे, मुलाला नीट सांभाळ, मुलगा 5वी मध्ये, मुलाला नीट सांभाळ, माझ्या महागारी मुलाचं असं नको करू, तसं नको करू. ती बाई अक्षरशः घाबरून गेली की नवरा सुसाईड वगैरे करल. घाबरून ती बाई मला म्हणत होती की मी त्यांना बोलली की तुम्ही आता जेवढं केलं तेवढं खूप केलं, खूप कर्ज केलं किंवा खूप ट्रेडिंग केली, शेअर मार्केट केलं, पण आता मला फक्त थोडा वेळ द्या, मी कुठूनही काही करून तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणते, किंवा मला जे काही लोकांचे पैसे द्यायच्यात, हप्ते द्यायच्यात, ते मी कुठूनही कसंही करून करते. त्या मॅडमचं म्हणणं होतं की मी ₹1,00,000 देते सर, तुम्ही ट्रेडिंग करा आणि मला प्रॉफिट शेअरिंग किती देणार किंवा किती मिळतील. आणि त्या मॅडमचं म्हणणं आहे की ₹1,00,000 वरती त्यांना काहीतरी 70-80 हजार रुपये नुसते EMI वगैरे. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की मला अकाउंट हँडलिंग संदर्भात मी तुम्हाला बोलत नाहीये, पण शेअर मार्केटच्या नादात माणूस किती कर्ज करतोय किंवा शेअर मार्केटमध्ये किती बरबाद होतं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ट्रेडिंगची माहिती नसेल, शेअर मार्केटचं नॉलेज नसेल तर शेअर मार्केटमध्ये तुम्ही उतरू नका. शेअर मार्केट ट्रेडिंग करायची हिंमत त्याच वेळेस ठेवा ज्यावेळेस मातीत जायची तयारी असेल. कारण मातीत गेलं, 5-6 वर्ष त्यात गेले तुम्ही, तर नंतर खतपाणी करून अभ्यास करून परत कसं उगवायचं किंवा ते रोप होऊन वरती यायचं ते तुमच्या हातात आहे. पण उगाच अभ्यास नसताना किंवा कुठली गोष्टीची माहिती नसताना डायरेक्ट तुम्ही 28 लाखाचं 3 वर्षात कर्ज करताय, अवघड आहे. हे असे भरपूर तरुणांचं, भरपूर लोकांचं झालेलं आहे. कमी वेळेत लवकर मोठं व्हायचं किंवा शॉर्टकटमध्ये पैसा कमवायचा, हे आजच्या पिढीला लागलेला एक रोग आहे. काळजी घ्या. शेअर मार्केट करताना किंवा ट्रेडिंग करताना लालच होऊ नका. लोकांचे मोठमोठे प्रॉफिट बघून ट्रेडिंगमध्ये येऊ नका. सुखा समाधानाने टक्के किती काढताय, किती टक्के, किती पैशावरती किती टक्के काढताय हे महत्त्वाचं बघा. एवढंच सांगतो.